श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 26 डिसेंबर. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे. म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारची पूजा पूर्ण महिनाभर हे व्रत असतं. या महिन्यातील दर गुरुवारी पूजा मांडून माता लक्ष्मी देवीची पूजा केली जाते, उपवास केला जातो आणि महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन असतं. संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करत असतात. तर बघा, यंदा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. तर या दिवशी उद्यापन करावं का? तर या दिवशी उद्यापन करावं. त्याचबरोबर उद्यापन कसं करावं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याचबरोबर बघा, आज एकादशी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन देखील आहे. तर नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे. तर त्या नैवेद्यात चुकवूनही हा एक पदार्थ तुम्हाला ठेवायचा नाही. नाहीतर या व्रताचं जे काही फळ आहे ते तुम्हाला मिळणार नाही. तर तो कुठला पदार्थ आहे तोच मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. म्हणजेच बघा, या दिवशी एकादशी आहे. तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. आपण उद्यापन करत असतो सुवासिनींना, महिलांना. बघा, आपण घरी बोलवत असतो, त्यांना हळद कुंकू, त्यांचा मान सन्मान करत असतो. त्यांना माता लक्ष्मीचं स्वरूप मानून त्यांची बघा यथाशक्ती जे काही भेटवस्तू देत असतो. त्याचबरोबर आपण जेवायला देखील देत असतो. काही ना काही पदार्थ त्यांना खाऊ घालत असतो. तर सर्वात आधी बघा, तुमचे जर या 4 गुरुवारातला एखादा गुरुवार जरी गेला असेल तरी काहीच हरकत नाही, तरी देखील तुम्ही उद्यापन करू शकता. त्याचबरोबर तुमची जर एकादशीचं व्रत असेल आणि मार्गशीर्ष गुरुवार देखील त्याचं देखील व्रत असेल तरी देखील तुम्ही उद्यापन करू शकता. त्याचबरोबर बघा, तुमचं जर 4थ्या गुरुवारी काही प्रॉब्लेम आलेला आहे, काही कारणांनी काही अडचणी आलेल्या आहेत, तर काहीच हरकत नाही. तुम्ही बघा पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता, काहीच हरकत नाही. त्याचबरोबर बघा, आपण गुरुवारी पूजा अर्चा करत असतो. त्यानंतर आपण नैवेद्य, देवीला नैवेद्य देखील दाखवत असतो. तर त्या नैवेद्यामध्ये चुकूनही हा एक पदार्थ जो आहे तो ठेवायचा नाही. बघा, मार्गशीर्ष मासात केले जाणारे महालक्ष्मीचं व्रत हे अतिशय प्रचलित आहे. त्याचबरोबर बघा, यंदा गुरुवारी म्हणजेच एकादशी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे. तर अनेकांच्या मनात असा संभ्रम निर्माण झालेला आहे, एकादशी आहे तर मग देवाला काय नैवेद्य अर्पण करायचा. तर नैवेद्यामध्ये तुम्ही बघा, आपण उपवास असतो, आपली एकादशी आहे, गुरुवारचा व्रत आहे, तर आपण उपवासाचाच पदार्थ जो बनवला जातो त्याचा नैवेद्य आपण देवाला अर्पण करत असतो. पण बघा, असं नाही, उपवास हा मनुष्याला असतो, आपल्याला हा उपवास असतो. देवांसाठी मनुष्याने उपवास करायचा असतो, उपवास हा देवाला नसतो. म्हणून बघा, तुम्ही काही भाजी पोळी बनवाल, त्याचा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवायचा आहे. परंतु चुकूनही बघा, या दिवशी भात जो आहे तो करायचा नाही आणि तो भात नैवेद्य म्हणून देखील दाखवायचा नाही. कारण एकादशी आहे, एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही. त्याचबरोबर भात घरात बनवला देखील जात नाही. त्याचबरोबर बघा, तुम्ही जर खीर बनवणार असाल तर ती देखील खीर तुम्ही भाताची न बनवता, तांदळाची खीर न बनवता तुम्ही रव्याची खीर बनवून दाखवू शकता, शेवयांची खीर बनवून दाखवू शकता. परंतु चुकूनही तांदळाची खीर बनवू नका. त्याचबरोबर भात देखील तुम्ही बनवायचा नाही.
बघा तुम्ही नैवेद्यामध्ये भाजी पोळी जी काही बनवाल ते बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, यथासांग पूजा करायची आहे, कथा वाचून आरती सर्व काही झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही भाजी पोळी खाऊन तुम्ही उपवास जो आहे तो सोडायचा आहे. परंतु एकादशी असल्या कारणानं तुम्हाला भात खाता येणार नाही, हे आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर बघा ज्यांचं एकादशीचं व्रत आहे आणि गुरुवार देखील आहे आणि त्यांना गुरुवारचं उद्यापन करायचं आहे, तर ते देखील करू शकतात. तर ते कसं करायचं आहे, त्यांनी काय करायचं आहे, गुरुवारची आपली पूर्ण पूजा झाल्यानंतर सायंकाळी कथा वाचली, आरती झाल्यानंतर पंचामृत जे आहे ते पंचामृत बघा घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा उपवासाचेच पदार्थ खायचे आहे. म्हणजेच काय तर तुमचं मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत देखील होईल आणि तुमची एकादशी जी आहे ती देखील कंटिन्यू राहणार आहे, ती देखील तुमची सुटली जाणार नाही. म्हणून बघा तुम्ही अशा पद्धतीने देखील उपवास जो आहे तो करू शकता. एकादशी असली तरी देखील देवाला तुम्ही पोळी भाजीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. असं नाही तुम्हाला उपवास आहे, तुमची एकादशी आहे म्हणून तुम्ही तर बघा उपवासाचाच पदार्थ देवाला दाखवायचा. आता प्रश्न पडतो, मग आमची एकादशी आहे तर देवाला दाखवलेल्यानंतर नैवेद्याचं काय करायचं? तर बघा तुम्ही तो नंतर नैवेद्य तुम्ही गाईला देखील चारू शकता किंवा तो नैवेद्य तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास सोडणार आहात तेव्हा तुम्ही तो नैवेद्य स्वतः पहिला खायचा आहे आणि तुमचा उपवास जो आहे तो देखील सोडला तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. त्याचबरोबर किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्ती आहेत त्यांना दिला तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत जे आहे त्याचं उद्यापन जे आहे ते करू शकता. त्याचबरोबर ज्या महिला तुम्ही बघा उद्यापनाला बोलावणार आहात त्या किती बोलवायच्या असा देखील प्रश्न येतो. बघा तुम्ही 5, 7, 9, 11 अशा महिला तुम्ही बोलावू शकता. एवढ्या महिला येणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही एक महिला जरी बोलावली आणि तिला हळद कुंकू यथाशक्ती जे काही तुम्ही भेटवस्तू देणार आहात ती देऊन बघा तिला जेवू घातलं किंवा अगदी दूध केळी दिली ना तरी चालणार आहे. त्याचबरोबर जर सुवासिनी नसतील तर तुम्ही कुमारिका जरी बोलावल्या, कन्यापूजन केलं तरी चालणार आहे. कन्यापूजन करताना देखील तुम्ही एक कुमारिका बोलवा, 5, 7 जेवढ्या तुम्हाला शक्य असतील तेवढ्या तुम्ही बोलावून त्यांना लक्ष्मी मातेचं स्वरूप मानायचं आहे आणि त्यांना देखील यथासांग जे काही तुम्ही भेटवस्तू आणलेली आहे ती द्यायची आहे. त्याचबरोबर बघा ज्या महिलांना मासिक पाळी आलेली आहे, सुतक विटाळ आलेला आहे तर त्यांना हे करणं शक्य नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. बघा महिलांनो पुन्हा सांगते, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवाराचं उद्यापन आणि एकादशी एकाच दिवशी आल्या कारणानं या दिवशी चुकूनही नैवेद्यामध्ये भात ठेवू नका, नाहीतर तुमच्या व्रताचा काहीच फळ तुम्हाला मिळणार नाही. कारण एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात केला जात नाही किंवा खाल्ला देखील जात नाही. त्यामुळं चुकूनही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन असलं तरी देखील माता लक्ष्मीला तुम्ही पोळी भाजीचा नैवेद्य, दुसरं काहीही तुम्ही खीर बनवा, तांदूळाची सोडून दुसरं कुठली पण गोडाचा पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.